आत्ता पण आला, गेला झाडामध्ये. आता नाही दिसणार, आता उडून जाईल. भारत देश तर बघितला आहे मी. आता झाडांना पाणी घालून घेतोय, थंडी पण भरपूर लागते. तर पाणी चालू केलं आहे, तर घालायला घेतो लगेच. इथे पाणी घालून झालं आता, तर इकडे पण चालू केलं आहे. इकडचं पण भरत आलं आता. तर आता मी आलो चिकन सेंटरला. तर बघा चिकन आहे घरी, चिकन घेऊन जाऊया. खूप दिवस झाले मासेच खात होतो. चिकन मी घेऊन आलो आहे, तर लगेच आंघोळ वगैरे आवरतो. आता उशीर सुद्धा झाला आहे. चला पटकन सगळं आवरून देतो. माझी आंघोळ वगैरे आवरून झाली आहे, देवाची पूजा पण केली आहे. तर लगेच नाश्ता करून घेतो. चला. तर आज नाश्त्याला मम्मीने केला गोड शिरा, तर लगेच खाऊन घेतो. मी चाललो आहे कपडे शिलाई मारायला द्यायला. चादर आहे आणि बॅग आहे, शिलाई मारून आणतो. तर आता जेवण तर तयार झालं आहे. मस्त भाकरी, चिकनचं सुक्कं आणि रस्सा. आता जेवण तर माझं झालं आहे आणि आज मस्त चिकनचं जेवण होतं. आता अंगावर आलं आहे, आता झोपतो जरा. आणि संध्याकाळी आता पंकज पण यायचं आहे, तर बघू आज कुठे जातो. चला. पंकजसोबत निघालो आहे कणकवलीला जायला. गाडी घेतली आहे, 4 व्हीलरनेच जातो आहे. वातावरण बघा काय एक नंबर वाटतं. तर आता आम्ही आलो इथे कॅफेमध्ये. तर आता पिझ्झा खायचा आहे, त्यामुळे पिझ्झा ऑर्डर केला आहे. ती येईल लगेच, पिझ्झा खाऊन मग निघतो. एकदम शांत आहे कॅफे. तर आता आमचा पिझ्झा आला आहे, लगेच खाऊन घेतो. कणकवलीवरनं तर मी जाऊन आलो आहे आणि पंकज पण गेला आहे त्याच्या घरी. आता लगेच मी जेवून घेतो. चला. तर आता जेवणात बघा चिकन पण आहे आणि अंड्याचं पण आहे, तर लगेच जेवून घेतो. जेवण तर माझं झालं आहे आणि आता ना एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.